नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। आज निफ्टी स्लाइटली गॅप अप ओपन झाली 23,026ला आणि 22,976चा लो बनवून स्लोली अपसाइड मूव्ह करत 23,125 हिट केली। साधारण 11:15ला पुन्हा 22,984चा लो बनवला आणि क्विक रिव्हर्सल घेऊन अपसाइड मूव्ह केली आणि 23,176ला क्लोज झाली। एकंदरीत निफ्टीने काल पॉज घेतला होता आणि आज पॉझिटिव्ह मूव्ह दिलेली आहे, परंतु डेली टाईम फ्रेममध्ये बघितले तर निफ्टीने एक डाऊनवर्ड चॅनल फॉर्म केलेला आहे। 23,270 ही एक महत्त्वाची लेवल असून 23,430 हा रेजिस्टन्स आणि 22,940 हा सपोर्ट आहे। आता उद्यासाठी बघितले तर 1 तासाच्या टाईम फ्रेममध्ये एक ट्रेंड लाईन बसत आहे। ती जर ब्रेक झाली म्हणजेच 23,340 ही लेवल जर ब्रेक झाली आणि सस्टेन राहिली तर निफ्टी अपसाइड कंटिन्यू मूव्ह करू शकेल, ती डायरेक्ट 23,800पर्यंत। तसेच 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये बघितले तर 23,235 आणि 23,080 या दोन महत्त्वाच्या लेवल्स आहेत। 23,235 ब्रेक करून निफ्टी सस्टेन राहिली तर 23,340 हे पहिले टार्गेट आणि 23,500 हे दुसरे टार्गेट हिट होऊ शकते। परंतु निफ्टीने 23,080 खाली ब्रेक केले तर निफ्टी पुन्हा 22,970 ते 940पर्यंत जाण्याची शक्यता आहे। ओव्हरऑल निफ्टीने डेली टाईम फ्रेममध्ये पॉझिटिव्ह मूव्ह दिलेली आहे, परंतु ती सस्टेन झाली तरच अपसाइड मूव्ह होऊ शकते किंवा पुन्हा 23,200 ते 23,000 या रेंजमध्येच एक्सपायरी होऊ शकते। 23,235 ते 23,080 हा नो ट्रेडिंग झोन असणार आहे। उद्या विकली आणि मंथली दोन्ही एक्सपायरी असल्याने ट्रेड करताना काळजीपूर्वक करावा। तसेच 1 फेब्रुवारीला युनियन बजेट असल्याने सॅटर्डेला मार्केट चालू आहे, त्यामुळे ट्रेड करताना केअरफुली करावा। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।